लय भारी प्लॅन झाला आता. हो कोणता? ट्रिपला जायचं आपला. कुठं? डायरेक्ट दुबई. दुबईला? हा ते पण कर ना. डायरेक्ट दुबई. आपल्या बाकीच्या सगळ्या 2-3 मित्रांनी ना प्लॅन केला. आपल्याला काही झालं चालत पण दुबईला जायचं. दुबईला जायचं भाई. दुबईला लय भारी असतं का? एक नंबर. आपलं तिकीट ट्रॅव्हल तिकीट बुक केलं मग मग जायचं का? जायचं म्हणजे जावंच लागेल आपल्याला. कधी? आणि आपला खर्च बी सगळा आहे ना वामटात होणार. वामटात आपल्याला उलट आशेच लागत खाणं पिणं लय भार. मासे मोठं खेकडं मी खात नाही ना राव. माझ्या काळात मला काय करायचं दुसरं असतं ते काय म्हणते त्याला आपण ते कोणती भाजी व्हेज भाजी. हो मला पनीर मसाला लय आवडतो राव. काय बोलतोय? हा मग इथं खाऊ तू इथंच थांब. तिकडे यायचं तिकडची भाजी लय भारी म्हणते. तिकडं म्हणजे दुबईत म्हणते असं समुद्र आहे लय मोठा. एवढा मोठा समुद्र आहे ना. मला म्हणजे सांगता येत नाही. तू ते कोणतं ते टावर म्हणतात ना ते ते टावर आहे टावर. त्या टावर थांब रे बाबा. माशा भांगायला लागले. ते टावर आहे का टावर. त्या टावर वर जायचं आणि तिथून समुद्र पाहायचा. दुर्बीण राहते तिथे दुर्बीण. त्या दुर्बीण असा समुद्र पाहायचा. एवढ्या मोठ्या त्या जहाज त्याच्यात बसणार आपण. मग मला येईन का चाली का जहाज का? तू चालले होते जहाज. ते असं भयानक पळ. पण त्याला ते जर पाण्यात जर पंक्चर झालं तर मग चालत नाही बरं पुढं. नाही मी जेसीबी घेऊन आपण ते पाण्यात घालून त्यातून पुढल्या फळी टायर टाकून आणून बाहेर. अरे आपल्या जेसीबी घ्यायचा संग. जेसीबी नेऊ आपण. नाही पण ते ट्रॅव्हल मध्ये बसणार नाही जेसीबी. ट्रॅव्हल मध्ये नाही वर नेऊ नाही आपलं हे करू ना. एखादी 4 चाकी गाडी शिफ्ट बिफ्ट आपली एखादी नेऊ त्याच्यावर. शिफ्टवर एक नंबर. मग आता असा प्लॅन झाल्यावर का प्रत्येकाने ना जाण्या येण्याचा खर्च 3-3 हजार रुपये लागणार एका. 3-3? मग काय अडचण नाही राव. 3-3 हजार रुपये. बाकी सगळा खर्च त्यांचा आहे. पण जात मला चालायला भेटा ना. अरे तिथे कोणाच्या बी हातात देते ते. पलटी जरी झालं तसं आपण मग तुम्ही इकडच्या काढायला थांबू मी इकडून थांबू. नाही बसताना आपण काय करू मध्ये बसू. पडले तर साईडचे पडतील. आपण मध्ये वाचू. नाही पडणारच नाही कोणी. नाही मध्ये बसू ते सरळ चालत जरा. मला एवढं नाही येत ना. नाही का? मग तुला तिथे गेलो ना तुला 4-6 महिन्याची ट्रेनिंग घ्यावं लागेल. आम्ही येऊ माग तू बस ट्रेनिंग करीत. आम्ही ट्रेनिंग घेईन तिथे. मग मी मस्त चालायला लागलो तुम्हाला फोन करीन. तुम्ही यायचं पोरा बिरा ट्रिप घेऊन यायची डायरेक्ट. तिकडे काय यायचं मग आम्ही तू चालायला लागलो तू असं जा जिकडून मुंबईत आण ना. इकडून आणलं तरी जमन राव. मग मुंबईत आला का तिथून लगेच आपण परत दुबई. गावाच्या बाहेरून कडाकड्याने आणता येईल. मग मुंबई टू काय ते आपण गोवा. नाही दुबई. मुंबई टू दुबई. आपण तिथलं सामान इकडं सामान तिकडं. सोनं बी लय म्हणजे कमी भावात राहतं. म्हणजे काहीतरी म्हणते आपलीकडे आता सध्या सोन्याचा भाव आहे काहीतरी 90 का 1 लाख रुपये. पण तिथं आपल्याला 40-50 हजार रुपयात भेटतं. मग चिकून 6 सोनं घालून आणून इकडे आणून विकू. पैसाच पैसा. जहाजच घेऊन टाकू आपण. जहाजच घ्यायचं. वा मग तो पैसा काय थोडा होईल का? मग आपण आपल्या भारतातला सगळ्यात मोठं आपण काय म्हणतो त्याला ते मला ते येत नाही बरं का. करोडपती. आपण मग करोडपती कोट्याधीश कमी असतात. करोडपती जास्त असतं. असं आहे की ते. मग तुला अजून काही कळत नाही. तुला जाऊ पैसे जादा येईल का? मग तर तुला कळत. मला झोपता येईल ना त्याच्यात. काय
पैशात हा मला वाटलं जहाजात. नाही पैशात पैशात झोप तू असा उलटा पालता हा आहे माझं स्वप्न आहे राव पैशात पैसे. मग होईल ना पुढं. मग ते आता ते तर कधी होईल माहिती का, जेव्हा आपण आता इथून ट्रॅव्हलनी कुठे जाणार आहे, दुबई. हा दुबईत गेलो मग आपण तिथला सगळा एकदा ना लोक पैसे कसे कमी देतात हे नॉलेज घ्यायचं अगोदर आपण. हे महत्वाचं आहे. हा मग त्यांच्या मागे गेले. त्यांच्या मागे गेले हा. ते काय करते पाहायचं. एकदा पाहिलं आणि तिची अटकल आहे का अटकल हे आपल्या डोक्यात घ्यायची. पण त्यांनी हुसकून दिलं मग. अरे मित्र आहे ते सलमान खानचा, ते शाहरुख खानचा मित्र आहे तो. कोण ते दुबईचा जो राजा आहे का, राजा तो मित्र आहे शाहरुख खानचा. आणि आपण मग राजाचे संबंध आहे. काय बोलतोय आमची म्हणजे मुलाखत झाली. तो भंगरा राजा हा आपल्या गावातला. हा अरे आपल्या गावातला नाही, दुबईचा राजा म्हणतोय मी. बावळे याला अक्कल कधी येईल रे. आईला, दुबईचा आहे का मग आपला राजा. आपल्या गावात एक राजा आहे तिथं आपल्याला कॉन्टॅक्ट. तो राजा नाही शाहरुख खानचा, त्याचा कॉन्टॅक्ट घे. मग आपण काय करू, जरी काही प्रॉब्लेम आला तर आपला शाहरुख खान आहे ना, हा लगेच त्याला कॉन्टॅक्ट करून लगेच तेवढं आपलं लगेच काम फिक्स करून टाकू. हा नाही तसं आपलं वजन आहे तिथं. हा का किती होतं तो वजन? नाही पहिलं जरा हे होतं, जरा जादा होतं. पहिलं काय 40-45 होतं. बर आता म्हणजे आता 70-75. हा वय आयला मग टेन्शनच नाही राव. हा आपले काम ठपाठप होते ना. नाही मग वजन कमी आहे का 70 काय वजनाचा नाद नाही ना आपला. हा पण मग आता तुला सांग का, माझ्याकडे तर काय जायला पैसे नाही बरं का. आता दुबई म्हणलं तर काहीतरी करावं लागणार नाही. नाही मी करणार ना. बरोबर की हा माझ्याकडे एक जुनी भांगाची सायकल आहे. हा ती किती नाही म्हणलं ना तर 1,500 रुपयापर्यंत जाईल. माझ्याकडे कंदील आहे जुना. काय बोलतोय? हो त्याला मार्केट आहे आज. हो जुनं आहे ते अँटिक. आणि ते मग ते केवढ्याच जाईल बरं? त्याचं अनगिनीत आहे डायरेक्ट. काय बोलतोय? जुना कंदील कळत तुम्हाला? जुना कंदील. मग सायकल नको विकू मग. सायकलीची किंमत एवढी नाही. तुझ्या कंदीलचे जास्त पैसे येते ना. म्हणजे आपण जाऊन येऊन खाऊन पिऊन राहून सगळं ओके. काय बोलतोय? हा कंदील मध्ये आपण दुबईत विकत नाही घ्यायचं ना. नाही थोडंफार पैसे उरणार आहे त्यातून. जर जर डोकं लावता आलं तर आपण दुबईला का. हा मग नंतर जरी समजा काही कमी पडले ना तर मग इकडे फोन करून सायकल काय लोक आणते. हा पण मग नियोजन दुबईचं मग कार्यक्रम. बरं चल आपल्याला नियोजन करावं लागेल. अरे जायचं गावात पटकन चालतो. दुबई करून टाकू आपण आता. मला वाटलं लय मूर्ख आहे बरं. मला वाटलं